तुमच्याही घरात लहान बाळं आहेत का? मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. बिलकुल स्किप करू नका. तुमच्या खूप कामाचा आहे. आता तुम्ही म्हणाल आमच्या काय कामाचं आहे? चला तुम्हाला सांगते. व्हिडिओ स्किप करू नका. शेवटपर्यंत बघत राहा. तुमच्या लक्षात येईल. तर माझ्या मुलीला 4 महिने कंप्लीट झालेले त्याचाच हा व्हिडिओ आहे बरं का. तर बेबी फोटोशूट आयडिया यासाठी मी हा फोटोशूट केलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे. म्हणजे तुम्हाला अशी सोपी आणि सिंपल मस्त अशी डेकोरेशनची आयडिया तुमच्या लक्षात यावी आणि तुमच्याही बेबीचे असे सुंदर सुंदर फोटो घरच्या घरी काढता यावेत यासाठी हा व्हिडिओ तुम्ही थोडा पण स्किप करू नका. आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर पटकन आता चॅनलला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला मग डेकोरेशन कसं करायचं आणि बाळ रडू नये, बाळानं छान फोटो कसे काढू द्यायचे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात अगोदर काय करायचं, बाळाला आंघोळ घालायची आणि मस्त बाळाला झोपी लावायचं. त्यानंतर क्राफ्ट बनवायचे आणि डेकोरेशन असं छान बनवून घ्यायचं. तर डेकोरेशन बनवण्यासाठी फक्त तुम्ही इथे ब्लॅक कलरच्याच बेडशीटचा वापर करा. माझ्याकडे बेडशीट नव्हतं म्हणून मी इथे ओढणीचा वापर केला. आता बऱ्याच जणांना कन्फ्यूज होतं कुठला कलर घ्यावा, तर फक्त ब्लॅक कलर घ्या, त्यावरतीच हे डेकोरेशन छान दिसतं. त्यानंतर तुमच्याकडे जे फ्रूट असतील, घरात कडधान्य असेल त्यानुसार तुम्ही त्याचं मन टाकून घ्या. गव्हाणे खाली डेकोरेट करून घ्या. म्हणून त्यानंतर त्यावरती ट्री बनवा. आता ह्या ट्री कशा बनवायच्या, बऱ्याच जणांच्या लक्षात आलं पण काही जणांच्या आलं नसेल तर गाजराचा जो गाजर सगळ्यांना ओळखायला आलं बरं का, गाजर आणि शेंगा आहेत म्हणून, पण त्याचे मधोमध 2 भाग करायचे, त्यावेळेसच गाजर वापरायचा, हा मेन पॉईंट आहे. आणि मग ट्रीसाठी तुम्ही वालाच्या शेंगा किंवा वाटाण्याच्या शेंगा वापरू शकता. त्यानंतर संत्री किंवा मोसंबी असेल त्याचे छोट्या छोट्या बेबीचे पाऊल बनवून घ्या. आणि मी स्ट्रॉबेरीने 4 मंथ असं काढले. डाळिंबाच्या बियाणी त्याचे बोटं काढलेले आहेत पायाचे. आणि 1 मंथपासून माझा बेबी आता 4 मंथपर्यंत पोहोचला, म्हणजे माझ्या मुलीला 4 महिने कंप्लीट झाले असा याचा अर्थ आहे. आता बऱ्याच जणांना लक्षातही आलं असेल, काही जणांना आलं नसेल, पण ज्यांच्यासाठी नाही आलं त्यांना सांगितले बरं का, बाकीच्यांनी काही गैरसमज करून घेऊ नका. त्यानंतर असे उडते तुमच्या आवडीनुसार पाखरं बनवा. मस्त असे पतंग बनवून घ्या क्राफ्टचे. आणि तुमच्याकडे जर असं छोटं बेलणं नसेल तर तुम्ही आपण दोऱ्याची रील असते त्यामध्ये एक काडी टाका आणि त्यालासुद्धा पतंग लावू शकता, ते सुद्धा सुंदर दिसतं. तुम्हाला दुसरी आयडिया सांगितली. त्याला पतंग बनवले क्राफ्टचे, त्याला डोळे लावा म्हणजे पतंग तुमचे आकर्षक दिसतात. तर हे झालं माझ्या बेबीचं फोटो काढण्यासाठी केलेलं डेकोरेशन. आता बाळ रडू नये, डेकोरेशन केल्यानंतर आपण एवढं मेहनत करतो आणि मग बाळ फोटोच काढू देत नाही. तर बाळाची पूर्ण झोप होऊन द्यायची. हे झोपीत असतानाच बाळाचं हे डेकोरेशन करून ठेवायचं, बाळ उठाव करायचं नाही. तर ती झोपी गेल्यानंतर असं बनवून ठेवायचं. ती उठली की तिला फिडिंग करायची आणि मस्त बाळाला तयार करायचं. आणि मग बघा बाळ कसं तुमचे छान हसरे फोटो काढू देतं. माझं बाळ तर कधीच रडत नाही, मस्त सुंदर सुंदर फोटो काढू देतं आणि छान हसतं, कारण त्याची पूर्ण झोप झालेली असते. आणि मग त्याला खेळण्यासाठी मस्त असं उत्सुकता असते, म्हणून ते विचकत सुद्धा नाही डेकोरेशन. तुम्ही इथून मागचे 3 महिन्याचे सुद्धा माझे सिंपल असे साधे डेकोरेशन कमी खर्चात मस्त असे आणि सुंदर सुंदर डेकोरेशन, मला तर वाटतं मी कमी खर्चामध्ये छान डेकोरेशन बनवते आणि बाळसुद्धा छान फोटो काढू देतं. तर मग मस्त असे तिने फोटो काढू दिले. आता तुम्हाला ही डेकोरेशन आयडिया कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सगळ्यांना बनवता येईल एवढी सोपी ही आयडियाज आहे. तुम्हीसुद्धा ही आयडिया ट्राय करा. मकर संक्रांत आहे, त्यानिमित्तानं बाळ 4 महिन्याचं झालं, 5 महिन्याचं झालं, 1 महिन्याचं झालं, असं आपल्या लक्षात राहावं, बाळाला सुद्धा नंतर बघायला हौस वाटते. म्हणून मग ही आयडियाज नक्कीच तुम्ही ट्राय करा. मग त्यानंतर रात्री ह्यांचे मित्र आणि मित्राची बायको आलते, मग त्यांनी रात्री फोटोशूट केले आणि मस्त बाळानं एन्जॉय केलं. तर त्याच दिवशी हे आले होते तर त्यांनी छान छान फोटोसुद्धा काढले बाळासोबत. मग चला, व्हिडिओ हा छोटासा आवडला असेल तर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन माहिती आणि व्हिडिओज बघण्यासाठी बेलवरती प्रेस करा. बाय बाय.